ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। निपाणी तालुका दलित संघर्ष समितीचे विविध मागण्यांचे निवेदन। निपाणी तालुका दलित संघर्ष समिती आंबेडकर वादीच्या वतीने निपाणी उपतहसीलदार यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आलं। वर्षानुवर्ष दलितांना प्रत्येक स्तरावर आपल्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी संघर्ष करावा लागला आहे। आपल्या भारत देशामध्ये शेती हा मुख्य व्यवसाय आहे, मात्र सरकारच्या आकडेवारीनुसार राज्यातील एकूण जमिनीपैकी फक्त 11% जमीन दलितांकडे आहे। गेल्या 4 दशकापासून दलित त्यांच्या जमीन हक्कासाठी लढत आहेत। जमीन अनुदान कायदा लागू करण्यात आल्यानंतर देखील सरकारच्या धूर्ततेमुळे व जातीयवादी नोकरशहांच्या कुटिलतेमुळे अनेक प्रकरणे सरकारी दप्तरात धुळखात पडली आहेत। हजारो अर्ज नाकारण्यात आले आहेत। दलितांना देण्यात आलेल्या जमिनी सरकारकडून अधिग्रहित करण्यात येत आहेत। अशा अनेक घटकांमधून दलितांना देण्यात आलेल्या जमिनीवरून पूर्णपणे हाकलून लावण्याचा सरकारचा डाव आहे। हेच अधोरेखित होतं। अनेक PTCL जमीन प्रकरणामध्ये न्यायालयाच्या आधारे दलित समुदायाची फसवणूक करण्यात येत आहे। सरकारला याविषयी जागरूक करण्यासाठी आणि दलितांच्या जमिनी निवास हक्कासह इतर हक्क तसेच जमीन वाटपाचे हक्क, शैक्षणिक व इतर हक्क मिळावेत अशा अनेक मागण्यांसाठी निपाणी उपतहसीलदारांना निवेदन देण्यात आलं आहे। यावेळी सुधाकर माने, तेजस कांबळे, उत्तम वडर, दादासू तराळ, साताप्पा कांबळे, आकाश नंदकोरे, आरेश सणदी, दीपक माळके, प्रशांत लाखे, नितीन लाखे, प्रशांत माने, पिंटू दांडेकर, चंदाताई कांबळे, अलका यादव, गौतम हुकेरी, अक्षय माळके, शशिकांत कांबळे, सौरभ वडर, ओमकार वडर, रमेश वडर आदी उपस्थित होते। महानकरी न्यूजसाठी गौतम जाधव, निपाणी। कर्नाटक राज्य दलित संघर्ष समिती आंबेडकर वाद निपाणी तालुका कमिटी यांच्या वतीने निवेदन पत्र आपणास वाचून दाखवत आहे। जमीन हे उत्पन्नाचे साधन आहे। ज्याच्याकडे जमीन आहे त्याच्याकडे सामाजिक राहणाऱ्या वर्गाला प्रतिष्ठा आणि समाजावर नियंत्रण ठेवण्याची शक्ती देते। वैदिक धर्म म्हणजे ते ब्राह्मण धर्म पिढ्यानपिढ्या दलितांना जमीन आणि नैसर्गिक साधनापासून वंचित ठेवत आहे। स्वतंत्र भारतावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमुळे दलित पीडितांमध्ये वाढती सामाजिक आणि वर्ग जाणीव ब्राह्मणवाद भांडवलशाहीसाठी एक अदम्य ओझे बनले आहे। बाबासाहेबांच्या विचारसरणीवर आधारित दलित चळवळ जमीन शिक्षण लढत आहे। गेल्या 4 दशकापासून माणसाच्या मूलभूत गरजांसाठी सत्ताधारी राजवटीशी संघर्ष करीत आहे। दलित त्यांच्या जमिनीच्या हक्कासाठी लढत आहेत आणि जमीन वाटप कायदा लागू करण्यात आला। आजही अधिकृत सरकारी आकडेवारीनुसार राज्यातील एकूण जमिनीपैकी 11% जमीन दलिताकडे आहे। त्यामुळे बागायत क्षेत्रातील जमीन नागण्य आहे। जरी माननीय बसवलिंगप्पा यांची दूरदृष्टीमुळे 70च्या दशकात PTCL कायदा लागू करण्यात आला असला तरीही जातीयवादी आणि नोकरशाहीच्या दृष्टिकोनामुळे आणि सरकारच्या धूर्ततेमुळे दलित समुदायांना PTCL जमीन प्रकरणामध्ये न्यायालयात जाण्यास भाग पाडले गेले आहे। या संदर्भात 80च्या दशकात DSMS आंबेडकरवाद यांच्या राज्य समितीने आम्हाला लग्नाशिवाय जमीन पाहिजे आहे हा नारा दिला। त्याचप्रमाणे वन जमीन, सामाजिक वनीकरण व अभयारण्य राखीव ठेवण्याच्या बहाण्याने बगर हुकुमशाही लागवड करणाऱ्या दलितावर झालेल्या अतिक्रमणाचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो आणि उद्योगांच्या स्थापनेसाठी दलितांना देण्यात आलेल्या जमिनी सरकारने अधिग्रहण करत आहेत आणि त्या परदेशी गुंतवणूकदारांना देत आहेत। तरी खरी वस्तुस्थिती दलितांना जमिनीवरून पूर्णपणे बेदखल करण्याचा डाव आहे।